नमस्कार मित्रांनो, मी भावेश डाकी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत खिडकालीच्या मैदानावर, रामश्याम खिडकाली मैदान. आणि बघू शकता इथे नियोजन वगैरे तुम्हाला आज मी दाखवतो. आज तुम्हाला बघायला भेटेल बैलगाडा शर्यत आणि इथे ठेवलेले बक्षिसं वगैरे पण आहेत. आज नवीनच कॉन्सेप्ट आणलेली आहे खिडकालीच्या मैदानावर की सगळ्यांसाठी आपण बघू शकतोय की बक्षिसं वगैरे आहेत आणि फाटी वगैरे एकच नंबर केलेली आहे. तर दाखवतो आता तुम्हाला मी थोड्याच वेळात फाटी. आजचं जे मैदान आहे ते यश मुकुंद ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त आहे, रामश्याम मैदानी खेळ. तर मित्रांनो बघू शकता आजचं जे मैदान आहे ते यश मुकुंद ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त खिडकाली रामश्याम मैदान. आणि नियोजन वगैरे बघू शकता, काम चालू आहे. आणि अजितदादा पवार यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली रामश्याम मैदान खिडकालीकडून बघू शकता. तर मित्रांनो फाटी वगैरे बघू शकता, आजचं जे मैदान आहे त्याच्यासाठी स्पेशल बनवलेली आहे सुंदर अशी फाटी. आणि आजचं नियोजन कुठेतरी असं वाटतंय की 26 जानेवारी आजच आहे असा माहोल करून ठेवले खिडकालीच्या मैदानावर बघू शकता. तर मामा नमस्कार. नमस्कार. आज आपण आले आहोत खिडकालीच्या मैदानावर आणि बघू शकता ट्रॉफ्यांचा विषय काय आहे? ट्रॉफ्यांचा विषय असा आहे की ज्या शर्यती 1 नंबरपासून ज्या ट्रॉफ्या आहेत त्या मोठ्या शर्यतीवर एक सायकल आहे. आणि त्याच्यानंतर ज्या ट्रॉफ्या आहेत त्या जशा सिरियल नंबर दिले जातील. आणि त्याच्यानंतर ज्या मोठ्या ढाल आहेत ते 21,000 जी एखादी मोठी शर्यत होईल त्यानं त्या ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत. आणि बाकी ज्या असतील छोट्या त्याही आपल्या 21,000 दिल्या जातात. आणि ब्लॉगरांसाठी पण तुम्ही ठेवले, त्याच्याबद्दल काय? ब्लॉगरांसाठी याच्यासाठी ना, यूट्यूबवाल्यांसाठी ते असं आहे का आपले यूट्यूबवाले बरेच ठिकाणी जातात, तिथे लोक पैसे घेतात. पण आपल्या मैदानात आपल्या इकडून कुठल्याही प्रकारे त्यांनी पैसे घेण्याची आपस केलेली नाही. त्यामुळे त्यांचाही आम्ही मान सन्मान ठेवण्यात आले. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याकडे ज्या 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत ज्या शर्यती होतील त्या विजेत्यास एक सन्मानचिन्ह म्हणून बक्षीस ठेवण्यात आले. आणि मामा आपण सायकल पण बघतोय, त्याच्याबद्दल काय बोलला? सायकल कशासाठी आहे? सायकल ही ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठी शर्यत होईल त्यासाठी सायकलचा उपयोग केला जाईल, तर प्रथम क्रमांकाची. तर बघू शकता मित्रांनो सुंदर असं नियोजन आणि सुंदर अशा ट्रॉफ्या वगैरे आणि नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलं आहे खिडकालीचं मैदान आज. आणि सायकल वगैरे पण आहे. तर बघू शकता, नक्कीच या लवकरात लवकर मोठे मोठे नंदी पण आपल्याला इथे बघायला भेटतील आणि मोठ्या मोठ्या शर्यती पण नक्कीच होईल. तर धन्यवाद का बोलाले. देवदगड वगैरे आज नियोजन केलेलं आहे, कुठेतरी वेगळं नियोजन केलेलं आहे आपल्या फाटीवर. तर काय बोलाल फाटीबद्दल? हे असं आहे की आपल्याकडून जी लोकांना अपेक्षा होती की पहिल्या उसाटण्याच्या मैदानात हे केली होती देवपट्टी, त्यामुळे लोकांचं असं म्हणणं होतं देवपट्टी बाद करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे आम्ही एक चोपून एक धावपट्टी केलेली. आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकांचं जरा समाधान होईल आणि पुढे बाद झालेली गाडी बरोबर दिसून. तर नक्कीच नवीनच आपल्याला बघा.